नाशिक शहराच्या आडगाव पोलीस ठाणे हद्दीत विंचूर गवळी सय्यद पिंपरी रोडवर पत्नीनं भावाच्या मदतीनं धारदार शस्त्रानं आपल्या पतीचीच हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। यावर पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीवरून सविस्तर असं की इसम नामे भावसार पवार यांचे 2 लग्न झाले होते। पहिल्या पत्नीकडे भावसार जास्त राहायचा, याचा राग दुसऱ्या पत्नीच्या मनात होता। तिला मुलबाळ होत नसल्यानं दोघांमध्ये नेहमी वाद होत असत। या रागातून तिने आपला पती भावसार पवार याचा काटा काढायचं ठरवलं। काल दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी पत्नीने तिचा भाऊ व इतर 2 जणांच्या मदतीनं पतीवर चाकूने वार केले। या हल्ल्यात भावसार पवार हे ठार झाले। घटना घडल्यानंतर तेथील काही नागरिकांनी जखमीस तातडीने उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केलाय। हा प्रकार काल रात्रीच्या सुमारास घडला। आडगाव पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय। आडगाव पोलिसांनी हत्या करणाऱ्या पत्नीला ताब्यात घेतलं असून इतर संशयितांचा शोध जलद गतीनं पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान या धक्कादायक घटनेनं नाशिक शहर हादरलंय। वृत्तसंकलन रफिक सय्यद।